खरं वाटलं पाहिजे की 15 ऑगस्टला लोक आंदोलन करायला तुम्ही काय करायला? हमारी मांगे पूरी करो, अरे हमारी मांगे पूरी करो. पंचायतच्या नावाने बरं साहेब वरे कळवा ना तुम्ही येता सुविधा ढांची आम्ही तुमच्या देऊ शकत नाही. 1,30,00,000 टेंडर केला एखादी गाडी बिल केला तो आपण एनर्जी साहेब तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करत असाल आम्ही असाल तुम्हाला तर करा नाही तुमचं आम्हाला आल्याशिवाय आंदोलन संपणार नाही. अन्यथा आम्ही आत्महत्या करू. या सभेचं रूपांतर उपोषणामध्ये होईल याची दक्षता घ्या. तिथून कोणी हटणार तुम्ही करू शकता काय आमच्या मागण्या पूर्ण सांगा आम्ही उठतो. आज आमच्या राजकीय शहरामध्ये अशी विविध आंदोलनं निघत असतात. तसेच आज एक 15 ऑगस्ट या दिनी बोंब मारू हे आंदोलन आज निघलेलं आहे. तर समस्या म्हणजे नागरिकांची पाण्याची समस्या तर फार जुनी आहे. अजून एक समस्या म्हणजे याच्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे घरकुल मिळाले नाही आणि गावातले रस्ते खड्डे वड्डे बुजवणे अशा बऱ्याच समस्या आहेत. त्या समस्यासाठी आज सर्वपक्षीय बोंब मारून आंदोलन निघलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही नगरपंचायतवर हे आंदोलन हा मोर्चा निघलेला आहे. तुम्ही एवढा प्रयत्न करा की गावामध्ये जे काही टॅक्सेस जास्त लागलेले आहेत याच्यासाठी एक ठराव घ्या आणि ठराव देऊन संबंधिताला भेटायला पाहिजे. पहिला विनंती तुम्हाला आमची. दुसरी विनंती आमची अशी आहे की तुम्ही खासदाराला कलेक्टरला एक शिष्टमंडळ भेटायला पाहिजे की बाबा घरकुलाचे 3-3 वर्षापासून हप्ते आहेत. 3-3 वर्ष झाली लोक आम्हाला वड्डायले आम्हाला काम करू देणे झाले. आम्हाला लोक डोक्याला ताण व्हायला तर तुम्ही एक शिष्टमंडळ ते बोलायचं. माझी इच्छा आहे की या मी एक तुमच्यासारखी स्त्री आहे घरी नांदणारी आहे. मी असं म्हणत नाही मी पाणी स्वतः भरते असं नाही की मी माझं काय हे करते. माझी इच्छा आहे की या गावात पाणी यावं.